पुढची महत्त्वाची बातमी येते राजकीय वर्तुळातून। जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवा अशी भूमिका शरद पवार गटाच्या नेत्यांनी मांडलेली आहे। जयंत पाटील त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार असल्याची शक्यता आहे, सूत्रांनी ही माहिती दिली आहे। रोहित पवार आणि काही इतर नेते प्रदेशाध्यक्ष बदलावा यासाठी आग्रही होते, मात्र तुर्तास पवार यांच्याकडून जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्ष राहण्याचे संकेत मिळत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे। जयंत पाटील यांच्या विरोधात पक्षांतर्गत काही नेत्यांनी नाराजी बोलून दाखवली होती। यात रोहित पवारांचं नाव अग्रणी होतं, मात्र शरद पवार गटातील इतर काही नेत्यांनी प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील हेच कायम राहावेत अशी भूमिका मांडली। त्याचबरोबर शरद पवारांनी देखील जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्षपदी कायम राहण्याचे संकेत दिले अशी माहिती मिळते। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, जयंत पाटील कायम प्रदेशाध्यक्षपदी राहणार असं समजते, काय अधिक माहिती? हिमाली, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीमध्ये जयंत पाटील यांच्याऐवजी अन्य चेहरा समोर आणला जावा अशा स्वरूपाची भूमिका काही राष्ट्रवादीच्याच पक्षांच्या नेत्यांची होती। अर्थात यामध्ये प्रामुख्याने नाव जे समोर येत होतं ते रोहित पवार आणि त्यांचे संबंधित काही समर्थक आमदारांनी जयंत पाटील यांच्याऐवजी इतर कुणाला संधी द्यावी अशा स्वरूपाची पक्षांच्या अंतर्गत मागणी केली जात होती असं समजतं। पण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सर्वेसर्वा शरद पवार यांनी तुर्तास तरी जयंत पाटील यांनाच कायम ठेवण्याची भूमिका घेतल्याचं समजतंय। यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलाचे जे वारं होतं ते जे चर्चा आहे त्याला तुर्तास पूर्णविराम मिळाल्याची माहिती उपलब्ध होतीये। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष पदाचा बदल होईल असंही समजतं।